नमस्कार फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे गुढीपाडवा विशेषमध्ये चमचमीत महाराष्ट्रीयन व्हेज थाळी। अगदी कमी वेळेमध्ये ही थाळी कशी बनवायची हे आज आपण या रेसिपीमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी पहिल्यांदा मी इथे बाउल घेतला, त्यावर चाळण ठेवलं व त्यावरती एक सुती कापड कॉटनचा घातला व त्यामध्ये 4 ते 5 वाटी दही ओतलं। दही आपल्याला घट्ट असं हवं आहे। हे घरी बनवलेलं दही आहे, ते सुती कपड्यावर घालून घेतलं व सुती कपड्याचे चारी कोपरे एकत्र करून घट्ट दही थोडंसं पिळून घेतलं। दह्यामधील पाणी इथे सेपरेट करून घ्यायचं व सेट होण्यासाठी दही आपण बांधायचं व त्याच्यावरती जड अशी एखादी वस्तू किंवा वरवंटा, माझ्याकडे जो वरवंटा आहे तो मी याच्यावरती ठेवून 7 ते 8 तासासाठी सेट होण्यासाठी साईडला ठेवून दिलं। त्यानंतर इथे मी काबुले चणे 1 वाटी घेतले व पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले। धुतल्यानंतर आपल्याला हे पूर्ण रात्रभर भिजत ठेवले तरी चालते किंवा 5 तासासाठी भिजत ठेवले तरी चालतात। मी ते 5 तास हे चणे, काबुले चणे पाण्यामध्ये भिजत ठेवले। दही सेट करणे व काबुले चणे भिजत घालणे हे आदल्या दिवशी रात्री करून ठेवायचं, त्यामुळे वेळ वाचतो। दुसऱ्या दिवशी सकाळी परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, 2 वाटी बारीक रवा घेतला, त्यामध्ये दही अर्धी वाटी घातलं। दह्यामुळे खूप छान अशी पुरी बनते। 1 चमचा मीठ घातलं, 1 चमचा ओवा हातावर चोळून त्याच्यामध्ये घालून घेतला। ओवा घातल्यामुळे पुरीला खूप छान मस्त अशी टेस्ट येते। आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घेतले व त्यामध्ये थोडं थोडं पाणी करून हे पीठ मळून घेतले। आपल्याला इथे जास्त पातळ असं पीठ मळायचं नाही, चपातीला बनवतो तशी बनवायचं नाही, थोडंसं घट्ट पीठ मळून घ्यायचं। हे पहा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीत थोडंसं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं। हे पीठ आपल्याला 1 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीत मळून घ्या। आता हे पीठ भिजण्यासाठी 1 तासासाठी साईडला ठेवून देऊ। त्यानंतर भिजत घातलेले काबुले चणे हे पहा खूप छान मस्त असे फुललेले आहेत। आता हे आपण कुकरमध्ये शिजण्यासाठी घालणार आहोत। कुकरमध्ये घालायचे व त्याच्यामध्ये तेजपत्ता 2 नग घाला, दालचिनीचा 1 तुकडा घाला। त्यानंतर टी बास्केटमध्ये काळी वेलची 1 नग, वेलची 3 नग, मिरी 4-5 नग, लवंग 4 नग व चहा पावडर 1 चमचा घालून टीन बंद करून घ्या। व तुमच्याकडे हे ग्रीन टी बास्केट नसेल तर तुम्ही सुती कपड्यामध्ये हे सर्व बांधून छोलेमध्ये घालू शकता। त्यानंतर पाव चमचा मीठ घातलं व खायचा सोडा चिमटभर घालून 4 वाटी पाणी घातलं। सोडा घातल्यामुळे काबुले चणे लवकर शिजतात व सॉफ्ट मऊ असे शिजले जातात। आपल्याला इथे 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या। तोपर्यंत छोलेचा मसाला तयार घेतला। हिरव्या मिरच्या 2 नग, लसूण 7 ते 8 पाकळ्या घेतल्या व आलं थोडंसं टाकून चेचून घेतलं मी खलबत्त्यामध्ये। तुम्ही ते खलबत्त्याचा वापर केला नाही तरी चालेल, मिक्सरमध्ये हे वाटून घेतलं तरी चालेल। मला खलबत्त्यामध्ये वाटायला आवडतं म्हणून मी इथे खलबत्त्याचा वापर करून घेतला। 4 शिट्ट्या कुकरच्या झाल्यानंतर कुकर थंड होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं ठेवून द्या व टोमॅटो चिरून इथे 3 नग मी घेतलं। आता हे बारीक पेस्ट करून घ्यायचं। हे पहा असं। आता हे बारीक केलेलं पेस्ट सेपरेट करून घ्या व त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 नग कांदा चिरून घाला व त्याची पेस्ट बनवून घ्या। आता इथे छोलेसाठी मसाला रेडी झालेला आहे। मसाला बनवेपर्यंत कुकर थंड झाला होता। त्यानंतर मी कुकर खाली घेतला व हवा काढून कुकर ओपन केला व त्याच्यामधले ग्रीन टीचं बास्केट सेपरेट साईडला काढून घेतलं। आता आपण इथे पाहूया की 4 शिट्टीमध्ये छोले शिजलेत की नाही। तुम्हाला मी दाखवते। हे पहा, छान मस्त असे सॉफ्ट असे छोले शिजून रेडी झालेत। आपण याच्यातले पाणी सेपरेट काढून घ्यायचं। हे पाणी आपल्याला पुन्हा भाजीसाठी लागणार आहे, तर ते पाणी सेपरेट साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं। तेल कडक गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घातले। आलं लसूण आणि मिरचीची जी पेस्ट बनवली होती आपण ती याच्यामध्ये घातली व लाल मिरची काश्मीरी लाल 1 चमचा घालून व्यवस्थित भाजून घेतलं। त्यानंतर वाटून घेतलेला कांदा घातला
मसाला भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मीडियम गॅसवरती कांदा मस्त असा 5 मिनिटं भाजून घेतला। त्यानंतर वाटून घेतलेली टोमॅटोची पेस्ट घातली। साधारणपणे 1 वाटी इथे टोमॅटोची पेस्ट झाली होती। त्यानंतर धने पावडर 1 चमचा घातलं, लाल तिखट 1 चमचा, हळद पाव चमचा, छोले मसाला व मीठ चवीनुसार घातलं। मी इथे 1 चमचा घातला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। व मध्यम आचेवरती हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला। त्यानंतर याच्यामध्ये छोले घालून घेतले, व्यवस्थित मिक्स करून घेतले। मसाला छोलेमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर छोले शिजलेलं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। छोले शिजलेलं पाणी घातल्यामुळे भाजीला छोलेला खूप छान मस्त असा कलर येतो। त्यानंतर तडक्या पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून 2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या व हिंग चिमटभर घालून काश्मीरी लाल 1 चमचा घालायचं व छान मस्त असं तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचं। आता कोथिंबीर घालायची, वरतून गार्निश करायची। 1 चमचा कसुरी मेथी घालायची। तडक्या पॅनमध्ये बारीक चिरलेलं आलं घालायचं। थोडं तडतड होईपर्यंत ठेवून छोलेला तडका लावून घ्यायचा। हे पहा खूप छान मस्त अशी भाजी इथे बनून रेडी आहे। छोले मसाला हे पहा तुम्ही पाहू शकता, खूप मस्त असा छोले मसाला इथे बनून रेडी आहे। खायला सुद्धा अप्रतिम असा लागतो। त्यानंतर मी इथे जे दही आपण ठेवलं होतं कपड्यामध्ये बांधून ते काढून घेतलं। त्याच्यामधलं पाणी खूप असं निघालं, सेपरेट करून घेतलं ते। आता हे दही बांधलेलं तुम्ही पाहू शकता, अगदी परफेक्ट असं श्रीखंडासाठी बनलेलं आहे। आता याच्यापासून आपण श्रीखंड बनवणार आहे। थोडंसं विस्कच्या साहाय्याने मी ते दही फेटून घेतलं। श्रीखंड बनवण्यासाठी परफेक्ट असं हे दही झालेलं आहे। याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घातले व वेलची पूड घालून केसरचं दूध 1 चमचा घातलं व पुन्हा विस्कच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं। साखरेचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर कमी वाटत असेल तर साखर अजून तुम्ही 2 चमचे ॲड करू शकता। माझ्या मुलीने सुद्धा मला थोडीशी ते मदत केली। तिला इथे थोडंसं आश्चर्य वाटत होतं की दह्यापासून श्रीखंड बनतो, हे तिने पहिल्यांदा पाहिले होते आणि तिला हे घरी बनवलेलं श्रीखंड खूपच आवडलं होतं। आता इथे मी तुम्हाला श्रीखंडाचे टेक्स्चर दाखवते, अगदी परफेक्ट बनले। त्यानंतर मी इथे पुरी बनवायला घेतलं। पीठ अगोदरच मळून ठेवलं होतं। कणकीला 1 चमचा तेल घातलं व थोडंसं कणिक मर्दून घेतली। अगदी हलकीशी त्याला तेल लावून घ्यायचं। त्यानंतर त्याचे छोटे छोटेसे गोळे तयार करून घेतले व गोळे तयार केलेला गोळा पोळपाटावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं व लाटून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने पोळपाटावरती लाटून घ्यायचा। एकाच बाजूने इथे आपल्याला पुरी लाटायची आहे। पुरी लाटताना दोन्ही साईडून लाटायची नाही, एकाच बाजूने लाटून घ्यायची। त्यामुळे पुरी छान मस्त अशी फुलते, टम्म अशी फुगते। तुम्ही पाहू शकता ही पुरी लाटून झालेली आहे। तेल गरम झालेलं होतं, त्याच्यामध्ये पुरी घालून घेतली व छान मस्त अशी दोन्ही साईडून भाजून घेतली। पुरी भाजण्यासाठी गॅस आपला मध्यम आचेवरच पाहिजे, त्याच्यामुळे पुरी छान मस्त अशी दोन्ही साईडून खरपूस अशी भाजली जाते। हे पहा पुरी इथे भाजून झालेली आहे। खूप छान मस्त अशी ही पुरी खायला सुद्धा अप्रतिम अशी लागते। छोले सोबत ही पुरी 1 नंबर लागते। त्यानंतर ताटामध्ये श्रीखंड ठेवला, गोडी डाळ, त्याचबरोबर भात, तळलेला उडदाचा पापड व टम्म फुगलेली पुरी घातली। ताट खूप छान मस्त असं सजवलं। त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक पुरी तळून दाखवते, ती सुद्धा अगदी टम्म अशी फुगलेली आहे। अप्रतिम अशी ही दहीची पुरी असं आम्ही ह्या पुरीला बोलतो। तुमच्याकडे या पुरीला काय बोलतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। हे पहा खूप छान मस्त अशी ही पुरी बनून रेडी आहे व ही गुढीपाडव्यानिमित्त बनवलेली महाराष्ट्रीयन व्हेज थाळी ह्यामधील तुम्हाला कोणता पदार्थ आवडला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा। बाय बाय।